नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. दिवाळीत अवकाळी बरसात. ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी रात्री 9च्या सुमारास अवकाळी पाऊस बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. अचानक पाऊस सुरू झाल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पदपथावरील फेरीवाले आणि दुकानदाराच्या मालाचं नुकसान झालं. पावसाने चांगलाच जोर पकडल्याने ठिकठिकाणी पाणीही तुंबण्याचे प्रकार घडले. रात्री कामावरून घरी परतत असलेल्या नोकरदार वर्गासह नागरिकांची त्रेधा तिरपट उडाली. मुसळधार पावसामुळे सर्व शहरांमधील मुख्य तसेच अंतर्गत मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. घोडबंदर, माझीवाडा, मुंबई नाशिक महामार्ग तसेच शिळफाटा येथे वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल झाले. सप्टेंबरच्या अखेरीस कोसळल्यानंतर ठाण्यातून पाऊस गायब झाला होता. त्यानंतर नागरिक ऑक्टोबर हीटची अनुभूती घेत उकाड्याने असह्य झाले होते. दरम्यान गुरुवारी सकाळपासूनच वातावरणात आर्द्रता जाणवत होती. अवकाळी पावसाची चाहूल लागली होती. दरम्यान दिवसभरानंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास विजा चमकून ढगांच्या गडगडाट पावसाचे आगमन करून ऐन दिवाळीत नागरिकांना चिंब भिजवून टाकले. ठाणे शहराची वाट लावण्यात एकनाथ शिंदेंचा हात. राजनराजे यांचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल. पोलिसांना दिवाळी बोनस न दिल्यास धर्मराज्य पक्षाचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्याचा इशारा. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस देण्यात यावा यासाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीने गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पक्षाध्यक्ष राजनराजे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या वतीने पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिनांक 30 जून 2023 रोजी पाठविलेल्या उत्तरादाखलच्या पत्रात आमच्या कार्यालयाकडून पोलिसांच्या दिवाळी बोनस संदर्भात शासनास विनंती करण्यात आलेली आहे. मात्र शासन स्तरावर निर्णय प्रलंबित आहे असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. सणासुदीच्या काळात आपल्या कुटुंबाला वेळ देऊ न शकणारे आणि आपत्कालीन प्रसंगी आपल्या प्राणांची पर्वा न करता महाराष्ट्रीय नागरिकांचे संरक्षण करणारे पोलीस कर्मचारी आपल्या हक्काच्या बोनसपासून वंचित राहिलेले आहेत. ही बाब अत्यंत दुर्दैवी असून याचाच निषेध करण्यासाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली. दरम्यान लोकशाही आणि सनदशीर मार्गाने करण्यात आलेल्या या निषेध आंदोलनात धर्मराज्य पक्षाचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष नरेंद्र पंडित व सचिन शेट्टी, ठाणे लोकसभा सचिव विनोद मोरे, ठाणे शहर अध्यक्ष जगन्नाथ सलगर, ठाणे संघटक अजय जया, ठाणे शहर सचिव दिनेश चिकणे, कामगार प्रतिनिधी समीर चव्हाण, अविनाश सावंत, मोहन गंभीर आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलिसांच्या दिवाळी बोनसबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा या मागणीसंदर्भात पक्षाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना निवेदन देण्यात आले. पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांच्या बोनस संदर्भात आम्ही इथे मैदानात उतरलेलो. तुम्हाला प्रश्न पडेल स्वाभाविक की पोलीस दलातल्या कर्मचारी कुठे मागणी करतात. अहो, बिचारांचं तुम्ही तोंड दाबलेली आहेत, त्यांना मुकबहिर करून ठेवलेले आहेत, हुकमाचे ताबेदार बनवून ठेवलेले आहेत. या व्यवस्थेची त्यांना तुम्ही, ज्याला मी रक्त पिपासू शोषक व्यवस्था व्हॅम्पायर स्टेट सिस्टीम म्हणतो, त्याचे तुम्ही त्यांना गुलाम बनवलेले. कुठल्या शब्दात गुलाम आपला आवाज उठवेल म्हणून त्यांच्या वेदना आम्हाला जाणवतात. त्यांच्यात आम्ही परकाया प्रवेश करतो. त्यांच्या चपलेत आमचे पाय जातात, त्यांच्या बुटात आमचे पाय जातात आणि आम्हाला कळतं त्यांच्या पायाखाली नेमकं काय जळतंय. आणि म्हणून त्यांच्या वेदनांना त्यांना शब्दरूप करण्यासाठी, त्यांना व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे आज आंदोलन करतो. त्या पोलिसांना तुम्ही कमीत कमी 50,000 बोनस दिला पाहिजे ही आमची मागणी आहे. हे जर दिलं नाही तर आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर, त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करावं लागेल, चक्री उपोषण करावं लागेल, निषेधात्मक आंदोलन करावं लागेल. हे आज आम्ही इथे आपल्याला सांगत आहोत. दिव्यांग व्यक्ती नाउमेद न होता यशस्वी जीवन जगत असतील तर धडधाकट व्यक्तींनी निराश होऊ नये. यजुवेंद्र महाजन. दिव्यांग व्यक्ती जर नाउमेद न होता यशस्वी जीवन जगत असतील तर धडधाकट व्यक्तींनी निराश व्हायचे काही कारणच नाही, असे मत दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक व मनोबल प्रकल्पाचे प्रमुख यजुवेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.
यजुवेंद्र महाजन यांच्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पातील विविध कलेत निपुण अशा 8 दिव्यांग विद्यार्थ्यांसह आनंद विश्व गुरुकुल या महाविद्यालयाला बुधवारी भेट दिली. यावेळी शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, खजिनदार अक्षर पारसनीस, सौ विदुला ठुसे, प्रोफेसर इन्चार्ज विनायक जोशी, राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पातील दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी एका अंध विद्यार्थिनीने गाणे सादर केले, तर एकीने पायाने हार्मोनियम वाजवून दाखविले, तर एकीने माहिती उद्योगातील आपले अनुभव शेअर केले. या प्रसंगी आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यजुवेंद्र महाजन यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार संजय केळकर यांचा अभिनव उपक्रम. एक फराळ स्वच्छता दूतांबरोबर आपल्या सफाई कामगारांबरोबर. आमदार संजय केळकर यांच्या संजय फाउंडेशनमार्फत ठाण्यातील दादोजी कोंडे स्टेडियम येथील सफाई कामगारांच्या पेटीवर एक फराळ स्वच्छता दूतांबरोबर आपल्या सफाई कामगारांबरोबर हा उपक्रम घेण्यात आला. आमदार केळकर यांनी स्वतः सफाई कामगारांना फराळ देऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. सफाई कामगार हे स्वच्छता दूत असून शहरातील एक महत्त्वाचा घटक आहेत. शहर स्वच्छ करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. दरवर्षी मी या स्वच्छता दूतांबरोबर दिवाळीच्या पहिल्या दिवशी फराळाचा आनंद घेतो आणि दिवाळीच्या शुभेच्छा देतो, असे आमदार केळकर यांनी बोलताना सांगितले. तर स्वतः आमदार आमच्याकरिता दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी फराळ घेऊन येतात, आमच्यासोबत फराळ करतात. याचा आनंद तर आहेच, पण समाधान देखील आहे. आणि नेहमीच आमदार केळकर यांनी आमच्या कामाकरिता, अडचणी सोडवण्याकरिता पुढाकार घेतला आहे. आमच्याकडे कोणाचे तरी लक्ष आहे, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, अशी भावना एका सफाई कामगाराने बोलताना व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आयोजन विशाल वाघ यांनी केले होते. यावेळी या कार्यक्रमाचे राजेश गाडे, विशाल वाघ, सौ उषा विशाल, प्रदीप जाधव, महापालिका अधिकारी व कामगार वर्ग उपस्थित होते. आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आणि या पहिल्या दिवशीच्या शुभेच्छा देत असताना पहिल्या शुभेच्छा मी तमाम ठाणेकरांच्या तर्फे आमच्या या सफाई कामगारांना, जे केवळ कामगार नाहीत तर हे या शहराचे स्वच्छता दूत आहेत, यांना देण्यासाठी इकडे मी आलो. दरवर्षी आम्ही निरनिराळ्या ठिकाणी आमच्या या सफाई कामगारांच्या बरोबर दिवाळीचा फराळ करतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, संवाद करतो, की त्यांनाही वाटलं पाहिजे की आपण केवळ कामगार म्हणून काम करत नाही, तर या शहराच्या फार महत्त्वाचं काम जे आहे ते आपण करतो आहोत. आणि कोणी ना कोणी त्या ठिकाणी ते ॲक्नॉलेज करतंय, लक्ष देतंय, आपल्या बरोबर येतंय, ते आपल्याला सन्मानित करतंय. आणि या भावनेनेच ही मंडळी देखील या शहराशी देखील एकरूप होत असतात. सफाई कामगार आणि सर्व पत्रकार बंधूंना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला येणारे वर्ष हे सुख समृद्धी आणि शांतीचं जावं. तसंच दरवर्षीप्रमाणे यंदाही संजय फाउंडेशन तर्फे हे 5वं वर्ष जे कामगारांसोबत माझे मार्गदर्शक, आधारस्तंभ, सन्मान्य जनसेवक आमदार श्री संजय केळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक फराळ सफाई कामगारांसोबत असं या कार्यक्रमाचं नियोजन आहे. वर्षाची पहिली सुरुवात ही सफाई कामगारांबरोबर, सफाई जे दूत आहे, जे ठाणे शहराची स्वच्छता ठेवतात, त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करण्याचा हा संकल्प जो केळकर साहेबांनी घेतलेला आहे, त्याच्यात एक खारीचा वाटा म्हणून माझाही सहभाग असतो. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस
म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाण्यात मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 1,70,000 रुपयांचा दंड वसूल. 362 जणांना बजावण्यात आली नोटीस. एक RMC प्लांट केला बंद. हवेची गुणवत्ता कायम राखण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि मार्गदर्शक तत्वे यांच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त श्री अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग समित्यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे. या पथकाने सकाळी 7 वाजल्यापासून पाहणी आणि कारवाई सुरुवात केली असून संध्याकाळपर्यंत 362 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण 1,70,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात आनंदनगर चेकनाका येथे तैनात असलेल्या नौपाड्यातील पथकाने बांधकामाचा राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या 21 डंपर्सवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून 1,05,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर माजिवडा प्रभाग समिती अंतर्गत एक RMC प्लांट बंद करण्यात आला. शहरात सुरू असलेली बांधकामे, बायोमास जाळणे, राडोरोड्याची वाहतूक नियमावलीचे पालन करण्यासाठी नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. मेट्रोची कामे रखडल्याने ठाण्यात वाहतूक कोंडी. वाहतूक शाखेच्या उपायुक्तांनी MMRDवर फोडले खापर. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील 10 ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची गती आणि स्थिती दयनीय असून विविध कामांना विलंब होत आहे. त्यामुळे वाहतूक देखील कूर्म गतीने होत आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ही कामे MMRDAचे मेट्रो प्रकल्प, ठाणे महापालिकेच्या हद्दीतील सिमेंट काँक्रिटीकरण, काही कारणांमुळे MMRDAच्या ठेकेदार कंपनीकडून बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाची उर्वरित कामे, अंडरपासची कामे, भूमिगत जलवाहिनी, मेट्रोपाथची विविध कामे वेळेत होत नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी रखडलेल्या कामांची जंत्री आणि छायाचित्रे पत्रकारांसमोर मांडली. कापूरबावडी, राबोडी, कासारवडोली, मुंब्रा, नारपोली, भिवंडी, डोंबिवली, कल्याण आणि विठ्ठलवाडी या भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांची कामे रखडल्याची मीमांसा डॉ. राठोड यांनी पुराव्यांसह पत्रकारांसमोर केली. प्रत्येक ठिकाणी कामे का रेंगाळली आहेत हे त्यांनी स्पष्टीकरणासह सांगितले. मेट्रो 4ची कामेही सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी वाहनांना थांबावे लागते. काही वेळेस वाहने अन्य मार्गाने वळवावी लागतात, असेही ते म्हणाले. कापूरबावडी येथे मेट्रो 4ची रवी स्टील नाका, कॅपिटल हॉटेल ते तळपाडा येथे सुरू असलेले काम, कासारवडोली येथे आनंदनगर ते बस डेपो आणि पातलीपाडा ब्रिज ते श्रीमा विद्यालय येथे सिमेंट काँक्रीकरणाची कामे, भाईंदरपाडा येथे उड्डाणपूल, तत्वज्ञान विद्यापीठ ते गायमुख पोहतो मेट्रो 4ची कामे, मुंब्र्यात MMRDAच्या उड्डाणपुलाचे 75% काम पूर्ण झाले असून 25% काम बाकी आहे. नारपोली येथे महत्त्वाची 4 कामे, भिवंडीतील कचेरीपाडा येथे 3 ठिकाणी काँक्रिटीकरणाची काही कामे शिल्लक आहेत. भिवंडीमध्ये भविष्यात धामणकर नाका, बोबडे चौक ते क्वार्टर गेट ते स्वर्गीय आनंद दिघे चौकापर्यंतचा रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. आज दिवाळीच्या निमित्ताने मी पत्रकार बंधूंना इथे बोलून जे सध्या ठाणे शहरामध्ये आणि सर्व कमिशनरेट एरियामध्ये जे वाहतुकीचे किंवा रस्त्याचे जे कामं चालू आहेत त्याच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे नक्कीच वाहतूक कोंडी ही होत आहे, परंतु त्यामध्ये जास्तीत जास्त मनुष्यबळ वापरून, त्याचबरोबर रेलेव्हंट डायव्हर्शन प्लॅन्स वापरून, एक्स्ट्रा मॅनपॉवर, वॉर्डन्सच्या माध्यमाने आणि त्याचबरोबर रोड इंजिनिअरिंगच्या माध्यमाने, रोड फर्निचरच्या माध्यमाने हे काम आम्ही पूर्ण करणार.
तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.